जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। जळगाव येथील बाल निरीक्षण गृह येथे मौलाना आझाद फाउंडेशन यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले। यावेळी बाल निरीक्षण गृहातील मुलींनी येथील मुलांना राख्या बांधल्या, तर उपस्थित मुस्लिम बांधवांना सुद्धा या मुलींनी राख्या बांधत अत्यंत आनंदात रक्षाबंधन सण साजरा केला। या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। जामनेर शहरातील गणेशवाडी परिसरात आणि आठवडे बाजार भागात होत असलेल्या अवैध मद्य विक्रीमुळे या परिसरात राहणारे महिला तसेच नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत। या परिसरात असलेले देशी दारू विक्रीची दुकाने ही शासन निर्णयानुसार बंद झालेली असल्यावर सुद्धा येथे खुलेआम दारू विक्री होत आहे। त्यामुळे दारुडे लोक उघड्यावरच दारू पिऊन धिंगाणा करत असतात। त्याचा त्रास या परिसरात राहणाऱ्या महिलांना होत आहे। या परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गणेशवाडीतील रहिवासी महिलांनी केली आहे। दारू पिऊन घेता मारत हे रात्री मारलं त्यानं। मुलगा आहे तो रोज दारू पितो आणि त्याच्या आईचा हात मुडलेला आहे। तो रात्री पण त्यानं नळली दाबून धरली त्याच्या आईची दारू मध्ये, आणि रात्री आज एवढ्या गर्दीमध्ये त्या मुलाला एकाने धरलं नाही दारूमुळे, कारण की दारू पिलेल्या माणसांना कोणी धरू शकतच नाही ना। तर मग मोठी काडी होती त्याच्या हातामध्ये, काडी धरून त्या बाईला मारू लागला। अशी नळली दाबलेली होती। दारूवाल्यांनी बोला तर दारूवाले म्हणता तुमच्याकडून जे काय करणं आहे ते करून घ्या तुम्ही असे म्हणता। सुद्धा दारूचे दुकान ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अगोदर दारूचे दुकान चालू होते त्यावेळेस सुद्धा दारू भरमसाठ पद्धतीने विकत होते। तर आता महाराष्ट्र शासनाने नियम काढला की दारू बंद या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहे। तरी सुद्धा आमच्या गणेशवाडी या परिसरामध्ये अवैध दारू खुलेआम दारू भाजीपाला, जसा त्या ठिकाणी आठवडे बाजार आहे, जसं म्हणजे मी भाजीपाल्याचं बोलतो याच्याकरता भाजीपाल्यासारखी दारू खुलेआम विकत आहे। आणि दारू महिलांना एवढा इतका त्रास होतोय की आमच्या महिलांना बाहेर जाण्यास 7 वाजेनंतर बाहेर जाण्यास सुद्धा त्रास होतोय की अक्षरशः दारू पिलेले त्या ठिकाणी एकदम त्यांचे रेंगाळत असतात। आणि प्रशासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करतंय आणि दुकानात बसून दारू, आणि त्यांनी त्या गोडाऊन घरात साठवलेले दारूचे गोडाऊन, देशी दारूचे गोडाऊन घरात साठवले। या ठिकाणी काही बाराला दुकानं बारचे नाव असल्यानंतर सुद्धा त्यांनी हॉटेलात त्याचं रूपांतरित केलेलं आहे। त्या बारचे फोटो माझ्या सुद्धाकडे की त्यांनी रात्री त्या ठिकाणी दारू काउंटरवर सुद्धा चालू होती, मी ते फोटो व्हॉट्सअपवर सुद्धा टाकलेले आहे। अशा प्रकारे आमच्या एरियामध्ये दारू विक्री खुलेआम विक्री चालू आहे। तर आमच्या प्रशासनाला एकच विनंती आहे की दारू विक्री त्वरित बंद झाली पाहिजे। जर ही दारू विक्री त्वरित बंद नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी सर्व देतोय। जेणेकरून मध्ये तरी दारू पितील, ते रोडावर नाही दारू पिणार। त्यांचं काय आलं ते भाजीपाला हरकत दारू रोडावर विकताय आणि रोडावर बसताय, कोणी बाटल्या, कोणी पाऊच, गिलास, एकदम मस्त एकदम गार्डन टाईप पोर्शन झालं तिथे। त्यांचे असे आवाहन आहेत की हे दारू विक्री करणारे लवकरात लवकर मुख्य गावापासून दूर असे स्थलांतरित करण्यात यावे। कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। मालदावाडी गावातील देवीदास दशरथ पाटील यांच्या शेतातील कपाशी पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेजारील शेतकऱ्याने शासनाने बंदी केलेले तणनाशक त्यांच्या शेतात फवारल्याने त्याचा दुष्परिणाम हा आपल्या कपाशी पिकावर झाला असल्याचा आरोप देवीदास पाटील यांनी केला आहे। देवीदास पाटील यांच्या 3 एकर शेतातील पूर्ण कपाशीची वाढ खुंटली असून शासनाने बंद केलेल्या तणनाशक रसायनांची बेकायदेशीरपणे फवारणी करणाऱ्या उषा बाळासाहेब परखडे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी अशी तक्रारवजा मागणी देवीदास पाटील यांनी जामनेर पोलीस स्टेशनकडे केली आहे। या शेतामध्ये तर या शेतकऱ्यांकडून आपण त्यांच्या समस्याही जाणून घेऊया। तर 2-4 दिवस झाले त्यांनी फवारा मारला 240 म्हणून, त्याच्यामुळे आमच्या कपाशीवर परिणाम झाला। तर तुम्ही किती वेळेस ह्या शेतामध्ये फवारणी केली होती? आम्ही स्वतः 3 वेळा फवारणी झाली आमची। तर हे पीक लावून तुम्हाला किती दिवस झाले? 2 महिने।
2 महिने पूर्ण झाले. हां. तर तुम्हाला ह्या शेतीतून उत्पन्नातून किती हे उत्पन्न निघणार होते? इथं जवळजवळ 15 ते 20 क्विंटल कपाशी आरामशीर निघते आम्हाला. आतापर्यंत तुम्हाला किती खर्च लागला? खर्च 9 ते 10 हजारपर्यंत झाला. मटेरियल अधिक निंदायचा मजुरी असं सर्व 9-10 हजार रुपये खर्च येऊन गेला. मटेरियल निंदणं आणि मजुरी माणसाची. असं कसं आमचं उत्पन्न चांगलं आहे शेताचं पाणी असल्यामुळे, तर आम्हाला उत्पन्न भरपूर निघतं खर्चापेक्षा केव्हाही. जास्तीत जास्त किती उत्पन्न तुम्हाला तुमच्या शेतातून? 15 ते 20 क्विंटल कपाशी काढतो इथं आरामशीर. 15 क्विंटल म्हणजे फिक्स आहे आमचे. याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं. हां, मिळाली पाहिजे. समोरच्या शेतकरी कारवाई व्हायलाच पाहिजे. त्या शेतकऱ्यांचं नाव काय? शेतकऱ्यांना नाव म्हणजे उषाबाई परखडच्या नावावर आहे. उषाबाई बाबुराव परखड यांच्या नावावर आहे. तर यांनी कोणत्या दिवशी या शेतात फवारणी केली होती? 1 मिनिट. हां, 5-6 दिवस झाले. आमची आई वारली त्यामुळे आम्ही घरीच होतो, त्याच्यामुळे 3-4 दिवस झाले फवारे झाले. तर आपण आलेलो आहोत मालदबाडी गट 104 ह्या शेतामध्ये. तर उषा परखड यांनी आपल्या शेतामध्ये तणनाशक फवारणी ही केलेली होती, परंतु त्यांच्या ह्या फवारणीचा परिणाम त्यांच्या शेजारी जे शेतकरी आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे पीक पेरलेले होते, तर त्या वाफेच्या पिकांवर त्याचा दुष्परिणाम हा झालेला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहेत. तर या ठिकाणी हे शेतकरी उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊया. 1.5 एकर आणि ठिबक कपाशी पेरलेली आहे. ठिबकवरती पाणी नसताना सुद्धा ही कपाशी आम्ही वाढवलेली आहे खूप कष्ट करून. आणि शेजारच्या शेतामध्ये बाळासाहेब परखड यांच्या माणसांनी तणनाशक फवारल्यामुळे आमच्या पिकावर हा परिणाम झालेला आहे. आणि आमचं सर्वसाधारण आत्तापर्यंत नुकसान झालेलं आहे जवळपास 35 क्विंटल इतकं. तरी आम्हाला या नुकसानीचा काहीतरी फायदा मिळालाच पाहिजे. आणि आतापर्यंत झालेला खर्च आहे तो कमीत कमी 50,000 रुपये खर्च झालेला आहे आमचा. वर्षाला तुमचं वार्षिक उत्पन्न किती होतं? वार्षिक उत्पन्न ठिबकवरती आम्ही 20 क्विंटल घेतो आणि खालच्या शेतामध्ये 15 क्विंटल, असं कमीत कमी 35 क्विंटल कपाशी आम्हाला होते. कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये आम्हाला त्याच्यापासून उत्पन्न मिळतं. आणि त्याच्यावर आम्ही ठिबकचा जर खर्च पकडला तर कमीत कमी 60,000 ते 70,000 रुपये खर्च आम्हाला वर्षाक होतो. त्याच्यामुळे कमीत कमी आम्हाला जे आमचा खर्च झालेला आहे उत्पन्न याचं मिळून कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये याचं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. या ठिकाणी आपण हे जे बघतोय हे 240 नावाचं तणनाशक आहे. हे फक्त मका पिकावरती फवारणी याची करण्यात येते. आणि आजूबाजूला जवळपास म्हणजे 1500 फुटापर्यंत म्हणजे त्याची फवारणी, जर आजूबाजूला कपाशी पीक किंवा इतर कुठलंही पीक असलं तर याची फवारणी करता येत नाही, याच्यावरती बॅन आहे. आणि दुकानदार देतानाच आधी शेतमालकाला विचारतो की तुमच्या आजूबाजूला कुठे कपाशीची लागवड झाली आहे का. ते विचारणा केल्यानंतरच शेतमालकाला हे 240 नावाचं जे तणनाशक आहे हे देतात. आता आपण इथे हे माझ्या मोठ्या वडिलांचं शेत आहे. इथे समोर बाळासाहेब परखड इथले म्हणजे ते ग्रामपंचायत सरपंच आहेत मालदाबाडी गावाचे, त्यांचं शेत आहे. त्यांच्या शेतात मका पीक आहे. त्या मका पिकावर त्यांनी ते 240 नावाचं तणनाशक फवारलेलं आहे. आणि याच्या वाफेने हे आमच्या मोठ्या वडिलांच्या शेतामध्ये हे नुकसान झालं आहे. यांचं जवळपास इथे म्हणजे 1.5 एकराचे 3 हिस्से आहेत. 104 गट नंबरचे हे पूर्ण म्हणजे 4.5 एकर क्षेत्र हे पूर्ण खराब झालं आहे. आता हे तुम्ही पाहू शकता की याचे पूर्ण कपाशीचे जे झाडं आहेत ते अशा प्रकारे झाले. आता याला पुढे फलधारणाच होणार नाही. याचे जे फुलपाती आहे ती पुढे वाढून जाईल आणि ते म्हणजे याला आता फलधारणाच होणार नाही पुढे. हे झाडं फक्त तुम्हाला हिरवे दिसतील, याच्यानंतर याला उत्पन्न येणार नाही. इथे दरवर्षी यांना जवळपास 30 ते 35 क्विंटल कपाशी होते. म्हणजे आज जवळपास 2.5 ते 3 लाखाचं या ठिकाणी यांचं नुकसान आहे. आणि यांनी आतापर्यंत जी मेहनत केली आहे, इथे ठिबक लावली, कपाशीचे जे बियाणे याच्यात जे समजा शेतात मशागत होते की त्याचे फवारे वगैरे खत देऊन जे केले ते यांचे जवळपास आतापर्यंत 50,000 रुपयाच्या वर नुकसान यांचं झालेलं आहे. आणि पुढचं जे समजा पीक येणारं होतं ते आता यांच्या हातातून गेलेलं आहे. आणि आमची मोठी आई वारल्यामुळे हे लोक 10 दिवस इकडे शेताकडे येऊ शकले नाही. याला गावात माहिती पडलं किंवा तुमच्या इथे फवारणी होते, त्यांनी त्या माणसांना पण सांगितलं की बा तुम्ही इथे फवारू नका. पण ते बाळासाहेब परखड आरेरावीची भाषेने की काय होतं आपल्या शेतात फवारायला कोण मना करणार आहे, अशा पद्धतीची त्यांची भाषा
आणि त्यांनी आतापर्यंत इथे शेतात येऊन पाहिलं नाही की आता आपले नातेवाईकच आहेत, गावातले पूर्ण गाव हे नातेवाईकांचं आहे. आपल्यामुळे जर कोणाचं नुकसान होतं आहे तर त्यांनी कमीत कमी येऊन सहानुभूतीने विचारायला पाहिजे की तुमचं काय नुकसान होतं आहे, काय नाही, याच्यावर काय पर्याय करता येईल. आजपर्यंत त्यांनी येऊन विचारणा केलेली नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की या लोकांचं जे नुकसान झालं आहे ते बाळासाहेब परखड यांना द्यावं, नुकसान भरपाई यांनी करून द्यावी. याच गावचा रहिवासी आहे आणि मी सध्या रिटायर असल्यामुळे शेती करत आहे. असला प्रकार जो कपाशीचा मी आजपर्यंत बघितला नाही. एकतर या भागामध्ये पाऊस पुरेसा पडलेला नाही आहे, सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि असं झाल्यानंतर खरोखरच मनाला दुःख होतं. असं व्हायला नको होतं, परंतु त्याला इलाज नाही आणि माझी हीच विनंती आहे की यांनासुद्धा भरपाई मिळावी अशी मी विनंती करतो. ज्या लोकांनी ते तणनाशक फवारलं शेजारच्या शेतामध्ये तर त्यांनी इथूनच पाणी नेऊन ते फवारलेलं आहे. मालधवाडी गट क्रमांक 104 मध्ये या शेतामध्ये शेतकरी 4.5 एकर शेतामध्ये या शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक हे पेरलेले होते, परंतु समोरच्या शेतकऱ्यांनी तणनाशकची फवारणी केल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहेत. जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाखाचा या ठिकाणी या शेतकऱ्यांचे नुकसान हे झालेले आहेत व त्यांच्या नुकसानाची त्वरित भरपाई करून द्यावी अशी आग्रहाची विनंती या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन सचिन माडीसह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.